हाय फ्रेंड्स, मी इकडे बघा खरवीज आहे. हाय फ्रेंड्स, इकडे बघा चीक आहे. त्या चिकापासून मी खरवीज बनवायला घेतला होता, पण पहिला डाव माझा फसलेला आहे, म्हणून मी पुन्हा ट्राय करते. खरवीजच्या या खूप छान वड्या पाडायसाठी हा व्हिडिओ बनवते. तर इकडे मी पुन्हा बघा सगळी तयारी केली आहे. या भांड्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी हा खरवीज ओतणार आहे. हे बघा असा. पहिल्यांदा मी खरवीज बनवायला ट्राय केला होता, पण तो माझा डाव फसला आहे, म्हणून मी पुन्हा बघा हे सगळं पुन्हा एकदा बारीक असं व्यवस्थित करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी पहिलाच गूळ आणि वेलची पावडर टाकून ॲड करून खरवीज बनवायला ट्राय केलं होतं, पण तो माझा बेत फसल्यामुळे मी पुन्हा ट्राय करते. तर आता याच्या वड्या पुन्हा आपण बघूया कशा पडत आहेत ते. कारण पहिल्यांदा कोणतीच गोष्ट क्लिअर होत नाही. मी पहिल्यांदाच खरवीज बनायला ट्राय केलं होतं. तर आता हा बघा मी ते असा छान भांड्यात फसलेला खरवीज रेडी करून घेतला आहे. एका पातेल्यामध्ये म्हणजे घमेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी ही जाळी ठेवली आहे आणि मी इकडे गॅस कमी करून मंद आचेवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ही बघा जाळीत हा खरवस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ही आता छान असं झाकून घेते हे भांडं. आणि आता आपण अर्ध्या तासाने 30 ते 40 मिनिटांनी हे भांडं बघूया छान खरवीज होतोय का ते. चला, ते मी शिजायला ठेवला होता आणि त्याच्यावरची आत्ताच 1-2 मिनटं झाली हे काजू बदाम मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि हे बघा छान असा मस्त चीक शिजलेला आहे. आता 5 मिनटं आपण याच्यावरती झाकूया आणि छान अशा आळूवड्या पाडूया. खरवीज बनवायचं पॅटर्न रेडी झालेलं आहे. आता आपण ही टूथपेस्ट टाकून बघूया लागते का टूथपेस्टला. तर हे बघा लागत नाही आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपण बाहेर घेऊया. इथे घेऊया. हे बघा किती छान झालेलं आहे. तर आपण आता ठेवलेलं आहे, फक्त 5 मिनिट ठेवणार आहे का तर छान ते सेट व्हायसाठी. मी खरवीजचं भांडं 5 मिनटं फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे कारण ते छान सेट होईल याच्यासाठी. 5 मिनिटांनी हे मी बाहेर काढीन आणि मग मी वड्या पाडेन त्याच्या. ठीक आहे. कसं एकदम मस्त व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या बनवूया. हे बघा बाजूने किती छान असं सुटलेलं आहे. हे बघा इकडून पण इकडून पण. तर आता आपण ह्याच्या वड्या पाडूया. किती छान खरवीजच्या वड्या रेडी झालेल्या आहेत. ही बघा अशा पद्धतीने मी खरवीज बनवलेला आहे. तुम्हाला आवडल्या असेल माझी रेसिपी तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने खरवीज बनवा. चला बाय. बघा चिकापासून मी खरवीजच्या वड्या बनवलेल्या आहेत. या इकडे मोठ्या वड्या बनवलेल्या आहेत, इथे बघा छोट्या वड्या बनवलेल्या आहेत. तर कशा वड्या झालेल्या आहेत ते प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे इकडे मी बॅटर बनवलं होतं, त्यातला थोडासा चुरा राहिलेला आहे आणि मी घरच्या घरी म्हशीच्या चिकाच्या खरवीजच्या वड्या बनवलेल्या आहेत. हाय फ्रेंड्स, काल माझ्या मुलीने म्हशीचा चीक पाठवला होता, त्याच्यापासून मी बघा खरवीज बनवलेला आहे. हे बघा कसा झाला आहे मी तुम्हाला दाखवते. या बघा खरवीजच्या वड्या रेडी झालेल्या आहेत.
टेस्ट कशी आहे मी तुम्हाला खाऊन सांगते. हे बघा, खूप छान वड्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यावर काजू आणि बदाम कुरकुरीत असे खूप छान लागतात. तर हे बघा, इथे पण आहेत आणि इकडे या प्लेटीत पण आहेत. तर अशा पद्धतीने घरच्या घरी खरवीच्या वड्या बनवून बघा. चला बाय.